आणि यानंतर आता बातमी आहे विना अनुदानित शिक्षकांच्या मागण्यांसंदर्भातली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर विना अनुदानित शिक्षकांच्या मागण्या आता मान्य झाल्यात। शिक्षकांचा पगार 18 जुलैला होणार असल्याचं आश्वासन मंत्री गिरीश महाजनांनी दिलं। तर चालू अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित झाला होता। याच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात आश्वासन दिलं। तर विना अनुदानित शिक्षकांच्या आंदोलनावरून फडणवीसांनी सतेज पाटलांनाही यावेळी सुनावलं। फक्त सतेज पाटील साहेब हा मुद्दा मांडत असताना एक बोट आमच्याकडे आणि 4 बोट तुमच्याकडे। पहिल्यांदा तर या सगळ्या संस्थांना मान्यता तुम्ही दिली, सगळ्या संस्थांना तुमच्या काळात मान्यता मिळाली आणि काय सांगून दिली, हे सांगून दिली की कायम विना अनुदानित। त्याच्यानंतर त्याचा कायम शब्द तुम्हीच काढला। काढल्यानंतर एक नवा पैसा तुम्ही दिला नाही, एक नवा पैसा, एक टप्पा देखील तुम्ही दिला नाही। याचा पहिला टप्पा देखील मी ज्यावेळेस आम्ही मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आम्ही तो दिला। 2.5 वर्षात तुम्ही फुटकी कवडी नेली नाही। त्यानंतर शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये आम्ही निर्णय केला आणि आम्ही ते पैसे देणार आहोत। त्याकरता आमचं कमिटमेंट आहे। त्यात काही अडचणी आमच्या आहेत, जरूर त्यांना आम्ही आज बोलू। परंतु ज्या प्रकारे तुमचे लोक जाऊन तिथे राजकारण करतायत, हे जे राजकारण चाललेलं आहे, माझा सवाल आहे की ज्या ज्यावेळी तुम्हाला संधी मिळाली एकदाही एक फुटकी कवडी तुम्ही दिलेली नाही या संदर्भात, आणि आता जाऊन राजकारण करता। 18 तारखेला म्हणजे की तांत्रिक गोष्टी आहेत, कारण आता यावेळेला पुरवणी मागण्यामध्ये या ठिकाणी ते पैसे घेतले गेले नाही, काय नाही, सगळं चर्चा झाली। तर काय मार्ग करता येईल, कोणत्या खात्यातले पैसे काढता येतील, काय करता येतील, कारण काळे सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मला पगार तर तुमच्या खात्यामध्ये टाकायचाच आहे। हा टाकायचा, याच्यामध्ये काही मागे पुढे नाहीये। फक्त आता या 2-3 दिवसामध्ये सगळ्या या टेक्निकल बाजू समजून घेऊन या येत्या 18 तारखेला अधिवेशन संपेल त्यावेळेला तुमच्या खात्यामध्ये हा पगार पडलेला राहील। यात कुठलाही बदल होणार नाही, तुम्ही काळजी करू नका, आमच्यावर विश्वास ठेवा।